जर तुम्ही पुण्यावरून वन डे रिटर्न बाईक राईडचा प्लॅन करत असाल तर हे लोकेशन अजिबात मिस करू नका, कारण इथल्या मेमरीज तुमच्या लाईफ टाइम लक्षात राहतील. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे या सह्याद्रीचा विशाल. रविवार होता त्यामुळे आम्ही काही मित्रांनी बाईक राईडचा प्लॅन बनवला होता. त्यामुळे सकाळी 6 वाजता आपल्या काळ्या घोड्याला मस्त चमकवलं आणि त्यानंतर गाडीची टाकी फुल करून फुल एनर्जीने आम्ही निघालो वरंदा घाटाकडे. एक्झॅक्ट कुठे जायचं हे आम्ही काहीच ठरवलं नव्हतं, त्यामुळे जिकडे रस्ता जाईल आम्ही सुद्धा तिकडेच निघालो होतो. उठल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मस्त पोह्यांवरती ताव मारला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट या पुलावरती येऊन थांबलो, जिथून सह्याद्रीचा खूपच सुंदर नजारा दिसत होता. मित्र म्हटले वरून तर छान नजारा दिसतोय, खालून कसा दिसतोय तो एकदा पाहूया. आणि खाली उतरताना आमचा पहिला गडीवाद झाला. पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. त्यानंतर तेथे थोडा टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही थांबलो वरंदा घाटामध्ये आणि तेथून सह्याद्रीचं एवढं देखणं रूप दिसत होतं की मी तर त्याच्या प्रेमातच पडलो. आणि अशा वातावरणात मस्त गरम गरम कांदे भजी खायला मिळाले म्हणजे दिवस सार्थकी लागला. खरंच आपला सह्याद्री खूप सुंदर आहे, पण असा कचरा पसरवून आपण आपल्या सह्याद्रीचा अपमान करत असतो. आता पुढे आम्ही महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जायचं ठरवलं आणि काही वेळात रायगडाचं असं विहंगम दृश्य आमच्या नजरेसमोर पडलं. दुपारचे 12 वाजले होते, त्यामुळे गडावरती जाऊन पुण्याला जाणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे तेथूनच महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही थांबलो पाचाडमध्ये असलेल्या जिजाऊ मातांच्या समाधीपाशी. तेथे जिजाऊ मातांचं दर्शन घेऊन जवळपास 1.5 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो कुंभे वॉटरफॉल पाशी. तेथे जाण्यासाठी अशा बोगद्यातून प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर आपण येऊन पोहोचतो सुंदर अशा कुंभे वॉटरफॉल पाशी. आम्ही गेलो होतो तेव्हा जास्त पाऊस नव्हता, त्यामुळे पाणी सुद्धा कमी होतं. पण पावसाळ्यात त्या वॉटरफॉलच्या एवढ्या जवळ अजिबात जाऊ नका, कारण तेथे पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो. त्यानंतर येताना आम्ही तामिनी घाटातून येण्याचं ठरवलं, पण येताना मात्र आम्हाला पावसाने घातलं. पण त्यामुळे तामिनी घाटाचा आम्हाला असा अप्रतिम नजारा पाहायला भेटला. आणि या पावसाळ्यात अशा अप्रतिम ठिकाणांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे आत्ताच नगरच्या विशालला फॉलो करून ठेवा.